सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका यांनाही मी विनंती करतो कृपया सर्वांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आज ज्याचा महाप्रसाद आहे ते एक आपले स्वामी भक्त आहेत, पण त्यांनी सांगितलं माझं नाव जाहीर करू नका. त्यामुळे सर्वप्रथम ज्यांच्यातर्फे महाप्रसाद आहे त्यांचं आपण टाळ्या वाजवून कौतुक करूयात. आज आरतीचा मान ज्यांना मिळाला आहे अशा आपल्या मंडळाच्या ज्येष्ठ महिला सेवेकरी मनीषाताई शिंदे यांना आज आरतीचा मान मिळालेला आहे. मनीषाताई ह्या बऱ्याच वर्षापासून ह्या स्वामी सेवेत आहे. त्यांचं पूर्ण कुटुंब स्वामी सेवेत आहे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ते अंदाजे बिबेवाडी ते कात्रज या टापूच्या दरम्यान त्या इतक्या लांब राहतात, पण प्रत्येक गुरुवारी स्वामी सेवेत हजर असतात. सुरुवातीपासून पार अगदी शेजारती झाल्यानंतर त्या घरी जातात आणि हे 12 महिने त्यांचा असा दिनक्रम चालू आहे. म्हणजे लांब राहत आहेत म्हणून लवकर जात आहेत असंही नाही. आणि इथे पडेल ती दादांनी दिलेली पडेल ती सेवा ते प्रामाणिकपणे करतात. सध्या आमच्या भोजन विभागात त्या कार्यरत आहे. तर अशा मनीषाताई यांचा सत्कार करण्याची मी दादांना विनंती करतो आणि मनीषाताईंना व्यासपीठाकडे बोलवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना माहितीच आहे आज 12 तारीख आहे. अजून आठवड्याने आपला श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन उत्सव जवळ आलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्या मंडळाची तयारी जोरात सुरू आहे. दादांनी प्रत्येकाला ज्या काही कामाचं वाटप आहे ते दिलेलं आहे. प्रत्येक सेवेकरी आपापली भूमिका उत्कृष्टरित्या पार पडत आहे. तर अशा पद्धतीने स्वामींचा उत्सव आपण सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. 20 मार्च रोजी हा उत्सव आहे. त्याच्यासाठी साधारण आपल्याकडे दरवर्षी ह्या उत्सवाला साधारण 1,500 भाविक येतात प्रसादासाठी, आरतीसाठी. त्या दिवशी भरगतचा कार्यक्रम आहे. दिवसभर सकाळी अभिषेकापासून ते शेवटपर्यंत पालखी सोहळा, अन्नदान असे विविध कार्यक्रम आहेत त्या दिवशी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा एवढा मोठा सोहळा आहे. तर आपले जे काही इथले स्थानिक असतील, बाहेरगावचे असतील, जे काही भाविक आहेत त्यांचा मदतीचा ओघही चांगल्या प्रमाणात आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. भरभरून आपल्याला मठाला आर्थिक मदत भाविकाकडनं होत आहे. आणि आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो आहे परदेशातनं सुद्धा आपले बरेच भाविक आहेत. परदेशातनं सुद्धा आपल्याला ह्या प्रगट दिनाच्या संदर्भात देणग्या रूपात आपल्याला रक्कम यायला लागलेली आहे. ह्याचा अर्थ असाच आहे की आपलं मंडळ जे आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं त्याची ख्याती परदेशात सुद्धा आहे आणि आपले तिथे भरपूर भाविक आहेत ते सुद्धा आर्थिक मदत पाठवत आहे. त्यामुळे हे सांगायला आवर्जून आनंद वाटतो. आपणा सर्वांना माहिती आहे दादांचा पहिल्यापासून रोख आहे की इथे बरेच वर्ष झाले अन्नदान, नामस्मरण, अन्नदान. स्वामींना ज्या 2 गोष्टी आवडायच्या, स्वामींचा आग्रह असायचा, नामस्मरण आणि अन्नदान. या दोन्ही तंतोतंत दादांनी जसं गुरुपदाचा हे केलं, प्रभार स्वीकारला, त्यापासून दादांचा प्रामुख्याने रोख आहे अन्नछत्र. त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना अन्नदान कसं होईल. आता पुण्यामध्ये तसे बऱ्याच मोठ्या मंडळातसुद्धा अन्नदानाचं प्रमाण कमी आलेलं आहे. जिथं काय थोडंफार होतं ते पाकिट पार्सल रूपात द्रोणामध्ये म्हणूयात असं दिलं जातं. पण आपल्या मंडळाची ख्याती म्हणजे आपण इथे प्रसाद रूपात पोटभर भाविकांना ती सेवा देतो. ते सगळे त्याचं श्रेय दादांना जातं. त्यामुळे अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणतो तसं आहे. आता सध्या मीडियामध्ये, पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो गॅस टंचाई वगैरे सध्या विषय चालू आहे. हॉटेल बंद आहेत, अमुक तमुक आहे. पण दादांनी ठरवलं की काही झालं तरी ही सेवा
ते काय टेम्पररी आहे, ह्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. त्यामुळे आपल्या इथे जे काय आहे अन्नदान ते असंच अखंडपणे चालू राहणार आहे. तर आता ह्याच्यापुढे मी आपल्याला नेहमीप्रमाणे माहीतच आहे, आपल्या महिला सेवेकरी मेंदळेताई यांना मी स्वामींच्यावर अभंग गायची विनंती करतो. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच घडविसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळीसी सर्व पसारा. आभाळच मज ने आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच मोडीसी, कुरवाळीसी तूच तारीसी. तूच घडविसी तूच मोडीसी, कुरवाळीसी तूच तारीसी. नकळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आता पुढच्या आठवड्यात प्रगट दिन आपला मगाशी सांगितल्याप्रमाणे 20 मार्चला येत आहे. त्याच्या अनुषंगाने ज्या भक्तांना कोणाला देणगी द्यायची असेल त्यांच्यासाठी त्या कॉर्नरला आपले सेवेकरी, ज्येष्ठ सेवेकरी प्रफुल्लचंद्र कुलकर्णी काका बसलेले आहेत, त्यांच्याकडे द्यावं. शिवाय सकाळ संध्याकाळ दादा असतात, मी असतो मठात. आज नाही जमलं तर रोज आम्ही असतोच. इथे दिले तरी स्वीकारली जाईल. श्री स्वामी समर्थ. आता पुढील सूत्र मी दादा महाराज यांना देत आहे. दादांना विनंती करतो त्यांनी आपलं प्रबोधन सुरू करावं. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. एक दोन घोषणा किंवा आवाहन म्हणतो असं मला करायचं होतं की 15 मार्च रोजी हिंदुत्व दिन म्हणून आपल्या लोकमान्य सभागृह जे आहे केसरी ऑफिसच्या इथे तिथे संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमानंतर तिथे महाप्रसादाची पण व्यवस्था आहे. तर ज्या भक्तांना तिथे जायला त्या वेळ 15 मार्च तारीख लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 वाजता लोकमान्य सभागृह. तसंच आपला प्रगट दिन जोशी काकाने आता उल्लेख केला की 20 तारखेला शुक्रवार येतो आहे. त्या दिवशी सकाळपासून आपल्या इथे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. कार्यक्रम पत्रिका आपल्याला आपल्या मोबाईलवरती येईलच, पण त्याची साधारण रूपरेषा अशी असेल की सकाळी 10:30 वाजता श्री स्वामींचा अभिषेक, त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत तो कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसाद, महानैवेद्य आणि आरती. दुपारी 5 वाजता मिरवणूक आपली प्रारंभ होईल. पालखी सोहळा जो आपण दर गुरुवारी करतो तो पालखी सोहळा फक्त प्रगट दिनाच्या दिवशी थोडासा आपण लांबून, म्हणजे केसरी ऑफिस, रमणबाग शाळा, तिथून पुढे शनिवार पेठेत मुठेश्वर मंडळ आणि परत नारायणपेठ पोलीस चौकी आणि आपलं मंदिर, साधारण 1 ते 1.5 तास हा सोहळा चालेल. बँड वगैरे सगळी व्यवस्था त्यावेळेला केलेली आहे. त्याच्यानंतर आपली आरती 6:30ला होईल. 7 वाजताची जी वेळ असते ती आरती 6:30ला होईल. आरती संपल्यानंतर काही सामाजिक संस्था ज्या असतात, सामाजिक कार्य करणाऱ्या अशा संस्थांचा काही सत्कार आणि आपला त्याच्यानंतर जो प्रसाद वाटप कार्यक्रम असेल, तो प्रसाद वाटप संख्या जास्ती असते म्हणून त्याला आपण जसं जोशी काकाने सांगितलं की पॅकिंगमध्ये सोय केलेली आहे. असा सगळ्या कार्यक्रमाची ही रूपरेषा आहे. भक्तसंख्या त्या दिवशी जास्ती असते. ज्या लोकांना दर्शन सगळ्यांना मिळतं, फक्त रांगेतनं यावं लागतं. भले आपले सेवेकरी असतील किंवा दर गुरुवारचे जे नित्यनेमाने आहेत आपल्यासारखे जे भक्त आहेत, तर त्या दिवशी संख्या वाढलेली असते. कुठल्याही प्रकारे दर्शन सगळ्यांना होणार, फक्त आपल्या सोयीकरता एक रांगेची वेगळ्या प्रकारची व्यवस्था केलेली असते. फक्त सगळ्या लोकांनी आपल्या सेवेकऱ्यांना सहकार्य करावं त्याच्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याचा आदला दिवस आपल्याला मंदिर सजावट म्हणा किंवा इतर कामाकरता म्हणून वेळ मिळावा म्हणून महाप्रसादच्या ऐवजी पॅकिंगमध्येच परत प्रसाद मिळणार, सगळ्यांना भरपूर मिळणार.
फक्त तेव्हा पण तो पॅकिंगमध्ये मिळेल. अशा ह्या 2-3 घोषणा होत्या. तारखा सगळ्यांनी लक्षात ठेवा. 15 मार्च हिंदुत्व दिन म्हणून तो कार्यक्रम. पुढचा गुरुवार जो येईल 19 तारखेचा, जो गुढीपाडवा, आरती नेहमीच्याच वेळेला होणार. फक्त महाप्रसादाच्या जागी आपल्याला पॅकिंगमधला प्रसाद मिळेल. आणि प्रगट दिनाचा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. आत्ता मला आणखीन एक आनंदाची गोष्ट, की आम्ही संधी म्हणतो ना आपण, ती संधी सोडायची नाही. माझ्या शेजारी इथे जे बसलेले आहेत नगरकर काका, त्यांचा नुकताच वाढदिवस झाला आहे 4 तारखेला. तर मंडळातर्फे आपण शाल, म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणतो ना आपण, तर शाल देऊन त्यांचा आपण इथे सत्कार करू. आणि ते सगळ्यांच्या वाढदिवसाला काही ना काहीतरी आणतात. बुके आणतील, फुलाचं काहीतरी गुच्छ आणतील, कमीत कमी फूल तरी आणतील. तर त्या पद्धतीने आपण त्यांची योग्यता खूपच मोठी आहे. म्हणजे स्वामी भक्त जेवढी आपली वय असतील तेवढी त्यांची स्वामी सेवेमध्ये गेलेली आहेत, तेवढी वर्ष ती. तर अशा योग्य आणि ज्येष्ठ व्यक्तीचा सत्कार करायला इथे मिळतो आहे. आणि तो आपल्या सगळ्यांना इथे बघायचं भाग्य आपल्याला आहे, हे सगळ्यांनी जाणीव ठेवा. आणि जोरदार त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एकदा जोरदार टाळ्या, जोरदार. आपण मागच्याला एक उल्लेख केला होता की बोडोस काकांचा. तर एक संत परंपरा आपण म्हणतो ना, की अशी संत परंपरा आधुनिक काळात सुद्धा सांभाळणारे नगरकर काका संतच म्हणले पाहिजेत. कधी बघा ते कधी कोणावरती चिडलेले नाही आहेत, कधी कोणाला बोललेत, कधी रागावलेत, असं कधीच नव्हतं त्याच्यात. मी सांगतो म्हणून नाही, इथून पुढं तुम्ही कधी पण बघा त्यांच्याकडं एक प्रसन्न चेहरा, ज्यांच्याकडं आपण आशेने काही बघू शकू, की आपल्याला माहिती आहे एखाद्या मदत आपल्याला समजा लागणार असेल, जर का नगरकर काकांच्याकडे आपण जर का उल्लेख केला तर आपल्याला ती मदत नक्की मिळणार. असा एक चेहरा, असा आश्वासक चेहरा. त्यांच्या चेहऱ्यावरची शांती कधी ढळली नाही. आता जर का आपल्याला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे, कालच ज्यांचा निर्वाण दिन आपण केला, षष्ठी, शांती ब्रह्म ज्यांना म्हणतात, असे एकनाथ महाराज. आणि असे एकनाथ महाराज आज जर का बघायचे असतील तर आपल्याला नगरकर काकांच्याकडं बघा, नक्कीच तुम्हाला त्यांच्यात तो चेहरा दिसेल. इतकी शांत, इतका स्वभाव, हसतमुख. आत्तापर्यंत 3 ते 4 वर्षात संपर्क माझा आलेला आहे त्यांच्याबरोबर. पण या 4 वर्षात मी त्यांना कधी कोणावर ओरडलेत, कधी कोणाविषयी तक्रार केली, कधी कोणाविषयी रागवलेत, असं कधीही मला दिसलं नाही. मला आज ती तुलना करावीशी वाटली त्यांची, की बोडोस काकांची सुद्धा मला असं वाटलं की तुलना अशी करावी की एखादं संत जसे असतात तशी ही मंडळी आपल्यातच आहेत. संत मंडळीत फार आपल्याला मागं जाऊन बघायचं कारण नाही, आपल्यातच ही मंडळी आहेत. आपण जर का नीट बघितलं तर आपल्याला सुद्धा मी जे म्हणतो ते नक्कीच पटेल. एकनाथ महाराजांचं त्यांना शांती ब्रह्म किंवा ब्रह्मनिष्ठ किंवा जे म्हणतात नक्की शांतीदूत, असं हे व्यक्तिमत्व क्वचितच बघायला मिळतं कुठेतरी. इतकी शांती, म्हणजे समोरचा जर का आपल्याला मारायला येतोय तर त्याच्याबद्दल आपण राग न धरता उलट त्याचं स्वागत करतोय. थोडक्यात अगदी म्हटलं की मी अगदी पहिल्यापासून सांगतो, बालपणापासून संत घराण्यातच मुळात त्यांचा जन्म झाला होता. संत कोणतं, त्यांचे आजोबाच संत होते, भानुदास महाराज, ज्यांनी आंध्र प्रदेशमधनं विठ्ठलाला ज्या राजाने घेऊन गेले ते पंढरपुरातनं, त्या राजाकडनं विठ्ठलाला परत आणायचं हे महत् कठीण, अवघड, पण ते कार्य त्यांनी संपन्न केलं म्हणून आज आपल्याला पंढरपुरात विठ्ठल दिसतोय. अशा भानुदास महाराजांच्या घरामध्ये त्यांचा जन्म झालेला, त्यांचं नातू हे एकनाथ महाराज. पण कसं असं दुर्दैवाने लहानपणी काय काळा मातापित्यांचं छत्र हरवतं,
सांभाळ करण्याची वेळ त्यांच्या आईच्या म्हणजे माहेरी त्यांच्या ज्या आई आजोबा असतात त्यांच्याकडे येते. पण एक तो शिक्का असतो ना, धार्मिक घराणं असं म्हटलं की धार्मिक घराण्यामध्ये जे संस्कार व्हायला पाहिजेत तसे संस्कार त्यांच्यावरती लहानपणापासून घडलेले आहेत. आणि हा बालक अभ्यासाबरोबर ध्यान, नामजप याच्यामध्ये सुद्धा रमतो. लहानपणाचं वय बघितलं तर खेळण्याचं वय असतं. पण ही जी संत मंडळी असतात ती पहिल्यापासून कुठेतरी अध्यात्माकडे अगोदरच वळलेली असतात. ज्या वयात आपण खेळत होतो त्या वयामध्ये ह्यांनी भारुडं म्हणा किंवा अभंग अशी रचना केलेल्या असतात. ज्ञानेश्वर माऊलींचं तेच झालं की वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं आणि 22व्या वर्षी समाधी घेणं. ज्या काळामध्ये आपण खेळत असतो, आपण सिनेमा बघत असतो, आपण मौज मजा करत असतो, त्या वयात त्यांनी हे एवढं मोठं महत्त्व म्हणजे संपूर्ण जगाला ज्याचा हेवा वाटेल किंवा जे जग अनुकरण करतं अशी ज्ञानेश्वरी किंवा हे भागवत ज्यांनी लिहिला अशी ही संत मंडळी. आणि मग वयाच्या 12 वर्षीच त्यांना ओढ लागली की आपण अध्यात्म करतोय, पण मग आपल्याला गुरु कुठे आहे? लोकांनी सांगितले अध्यात्मामध्ये गुरु पाहिजे, मग आपला गुरु कोण असेल? मग हे जे आपण आत्ता करतो, हा जो जप करतोय, जी विठ्ठलाची भक्ती करतोय, मग आपण त्यालाच साकडं घालू. मला तू गुरु भेट माझी करून दे. रोजच्या प्रार्थनेमध्ये हेच मग एक ध्यासच लागला. अण्णांनी मागे एक वाक्य सांगितलं होतं की सबसे बडा गुरु, गुरु से बडा उसका ध्यास. गुरु तर आहेच आहे, पण मग त्याचा ध्यास लागला तर आपल्याला गुरु पुढं मिळतो. तो ध्यास लागायला पाहिजे. आणि तो एकनाथ महाराजांचा तो ध्यास लागला की मला गुरु मिळायला पाहिजे, कोणती चांगला मला सद्गुरू मिळायला पाहिजे. माझी जी सेवा चाललेली आहे ही आता त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे. आणि एक दिवस पहाटे त्यांना दृष्टांत आला. एक तेजस्वी पुरुष त्यांच्या स्वप्नामध्ये आला. त्यानं सांगितलं की तुला गुरु मिळेल, तू दौलताबादला जा. दौलताबादला काय काही माहिती नाही काय आहे तिथे, पण तिथल्या किल्ल्यावर जा, तुला तुझा गुरु तिथे सापडेल. 12 वर्षाचा मुलगा, काही माहिती नाही आहे. पैठण त्या गावामधनं पैठणातनं दौलताबादला जायचं आहे, त्या किल्ल्यावर कोणाला भेटायचं आहे काही माहिती नाही. 2 दिवस झाल्यानंतर परत स्वप्नात दृष्टांत झाला. त्या किल्ल्यावर तुला जनार्दन स्वामी, तिथला जो किल्लेदार आहे जनार्दन त्याचं नाव, तू त्याला भेट. एवढंच. जनार्दन हे नाव, दौलताबाद किल्ला. 2 दिवसांनी पैठण सोडलं त्या मुलांनी. कुठं जायचं माहिती नाही. विचारत गेले. किल्ला बघितला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जसे आपण पूर्वीचे बघतो यवनी सत्ता सगळीकडं होती, त्यामुळे पठाण लोक सगळी ते पहारेकरी. त्या मुलाला त्यांनी तिथे थांबवलं. आतमध्ये प्रवेश बंद आहे म्हणले. ते म्हणले मला जनार्दन कोण आहे, मला त्यांना भेटायचं आहे. आता त्या जो पठाण जो होता किल्लेदाराचंच नाव घेतलं ह्या एवढ्याशा मुलांनी. तो जरा एकदम चपापला. तू त्यांचं नाव कसं घेतलं? अरे ते किल्लेदार आहेत म्हणतात इथले, आणि ते गुरुवारशिवाय कोणाला भेटत पण नाहीत. आम्ही तुला आत सोडणार नाही, त्यांना भेटून देणार नाही म्हणले ते. तो मुलगा चुणचुणीत, ठीक आहे म्हणलं, हरकत नाही, मी इथेच राहीन 3 दिवस. म्हणजे हातपाय गाळून बसला नाही, धैर्य दाखवलं. मी 3 दिवस इथे राहणार, 3 दिवस इथे राहणार म्हणण्यानंतर त्या पठाणालाही त्याची कीव आली. त्यांनी त्यांची तिथे त्या मुलाची झोपायची व्यवस्था केली. त्याच्याकडनं जो त्याला घरनं डबावर जे काय असेल त्याला आणून दिलं. 3 दिवस तिथे झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि त्याला सांगितलं तुझा वरती, तुला अमुक अमुक ठिकाणी ते तुला तू जे म्हणतो ते तुला तिथे भेटतील. प्रत्येक पायरी चढत असताना एकनाथांच्या छातीत धडधड 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 होत होती. कसे असतील, किल्लेदार आहेत, मला तर सांगितले त्यांना भेटायचं आहे, जनार्दन स्वामी म्हणून त्यांना भेटायचं आहे. मग ते स्वामी आहेत का किल्लेदार आहेत? आणि किल्लेदार असेल तर कडकच असता पाहिजे. एक डोक्यामध्ये आपल्या असं ना, एखादा जेलर म्हणला की कसं उंचा पोरा, धष्टपुष्ट, जाडजोड मिशा, असं स्वरूप जे येतं. किल्लेदार म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तेच येत होतं, जर का तसे कोणी असतील, कडक असतील, ते माझ्याशी कसे बोलतील. प्रत्येक पायरीवर विठ्ठलाचं नाव घेत 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 गेले आणि जिथं त्यांची कचेरी होती जनार्दन स्वामींची, त्यांच्यासमोर त्या कचेरीसमोर उभे राहिले.
ते पोचायला आणि स्वामी बाहेर यायला एकच गाठ पडली. ये बाळा म्हणले, ये मी तुझीच वाट बघत होतो. ये बाळा ये म्हणल्यानंतर त्या बाळाला खरोखरीच म्हणजे एकनाथांना खरोखरीच जरा एकदम आधार वाटला. जे मनावर प्रचंड त्यांच्या ताण होता प्रत्येक पायरीवरती, तो ताण एकदम हलका झाला. त्यांनी त्याच्या पायावर डोकं टेकवलं. त्यांना खात्री पडली ज्याच्या शोधाकरता आलोय ती व्यक्ती हीच. त्यांनी उठवलं त्याला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्या मुलाच्या. त्याचं पाणी पुसलं डोळ्यातलं. त्या म्हणले, बोल आता काय काम आहे. ते म्हणतात की मला त्यांनी सांगितलं स्वप्न पडलं, काय झालं वगैरे. ते म्हणले, बरोबर आहे तुला स्वप्न पडलेलं. आजपासून तुझी जबाबदारी माझ्याकडे. तू माझ्याबरोबर इथे राहा, इथे तू सेवा कर. सेवा कर म्हटल्यानंतर कसं असतं, जे पडेल ते काम. त्याच्यामध्ये संकोच बाळगायचा नाही. मला झाडून काढायला सांगितलं, मला धुणं धुवायला लावलं, माझं आत्ता काय वय आहे का, असलं काही नाही. जे पडेल ती सेवा. आपण इथे मंदिरात पण नेहमी सांगतो की इथं आल्यानंतर आपल्यातला मीपणा जो आहे तो बाजूला ठेवायचा. मी कोण, माझ्या कचेरीमध्ये मी साहेब आहे, माझ्या हाताखाली 10 लोक कामाला आहेत, ते सोडून जर का तुम्ही इथे झाडू जरी मारायला मिळाला तरी आपल्याला भाग्यवान समजायचं. का? कारण स्वामींच्या दरबारात आपण सेवा करणार आहोत. ह्या दरबारामध्ये मला हे काम करायला मिळतं आहे, ह्या दरबारात मला ही सेवा करायला मिळते. आणि स्वामींनीच सांगितलेलं आहे की निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. सेवा करताना जो निर्लज्ज होतो म्हणजे जो संकोच टाकतो त्याला सद्गुरू त्याच्या जवळ असतात, त्याच्या पाठीशी असतात. त्यामुळे स्वामी सेवेमध्ये तर कधीही कुठलाही संकोच बाळगू नका. आणि त्यांनी पण तेच केलं एकनाथाने. जी मिळेल ती सेवा करत गेले, जी मिळेल ती सेवा करत गेले. पण एक मनामध्ये कुठेतरी असं होतं की कुठेतरी आपल्या गुरूंनी कौतुक करावं. पण कसं असतं, गुरु पण परीक्षा बघत असतो. तो सारखं प्रत्येक घटकेला सारखं कौतुक केलं तर शिष्य शेवटी त्याच्या मनामध्ये कुठेतरी मीपणा येतो, कुठेतरी अहंकार येतो की मी गुरूंच्या जवळचा आहे असं येऊ नये. बघत असतात डोळ्याने, ते कोण काय काम करते हे ते बघत असतात. योग्य वेळेला कौतुकाची थाप पडणार असतीच, पण ही अधीरता शिष्याने ती रोखली पाहिजे, संयम दाखवला पाहिजे. जो गुरु आहे त्याला कळत नाही का कोण काय करत, त्याला ते कळत असतं. तरी पण एक मनामध्ये कुठेतरी येत असतं, बाबा कधीतरी दखल घेतली जावी, कधीतरी 1-2 शब्द बोलावेत. पण योग्य वेळेला त्याच्या पाठीवर थाप द्यायची हे त्या गुरूंचं काम असतं. गुरूंना माहिती असतं योग्य वेळ कुठली आहे आणि कुठल्या वेळेला आपल्या शिष्याच्या पाठीवर आपण थाप द्यायची, कुठल्या वेळेला आपला आशीर्वाद त्याला द्यायचे. आणि बरोबर एक दिवस ती अशी वेळ येते ज्या वेळेला स्वामी त्यांच्या ध्यानगृहामध्ये बसलेले असतात. 8-8 दिवस महाराज तिथनं कधी बाहेर येत नाहीत. जनार्दन स्वामी म्हणलं तर किल्लेदार पण आहेत, म्हणलं तर आध्यात्मिक गुरु पण आहेत. आणि अशी समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांना कोणी उठवायला जायचं नाही, हा अलिखित नियम असतो. समाधीला ते बसतात त्या दिवशीच एक छोटंसं आक्रमण त्या किल्ल्यावरती होतं. 100-1 सैनिक कुठून येतात त्या किल्ल्यावरती आक्रमण करायला. आता स्वामींना उठवायचं कसं, किल्लेदार आतली जी सैन्य असतं, आतला जो फौजफाटा असतो, किल्लेदारांनी जर का आदेश दिला तर आपण युद्धाला बाहेर पडायचं. किल्लेदार जर का आता आतमध्ये समाधीला बसलेले आहेत, ध्यानाला बसलेले आहेत, आता करायचं काय. तोपर्यंत एकनाथ महाराजांचं नाही म्हणलं तरी 1-2-4 वर्ष त्याच्यामध्ये थोडंसं वय पुढे गेलेलं असतं. एका क्षणामध्ये निर्णय घेतात. त्यांचे जे कपडे असतात स्वामींचे, जे चिलखत तलवार जे काय असेल ते घालून त्या खोलीतनं ते बाहेर येतात आणि त्यांच्या सैन्याला ते आदेश देतात की स्वामींनी आदेश दिला आहे चला युद्ध करायचं आहे म्हणून. स्वामींचा आदेश आला म्हणलं तर सगळं सैन्य भरा त्यांचं सगळं शस्त्र साहित्य जे काय असेल ते घेऊन खाली जे सैन्य जमा झालेलं असतं त्या किल्ल्यावरती त्यांच्यावर तुटून पडतात. आणि संपूर्ण दिवसभराच्या लढाईनंतर ते जे सैन्य कोण आलेले असतात कुठून माहिती नाही, पण सगळ्यांना ते परतून लावतात. युद्ध संपतं. संध्याकाळच्याला परत एकनाथ महाराज परत आपलं तो जो वेश चढवलेला चिलखत वगैरे सगळं काढून टाकतात. त्यांच्या नेहमीच्या धोतर वगैरे जे काय असेल त्याच्या ते वेशामध्ये येतात. आणि 2 दिवसांनी 3 दिवसांनी समाधी उतरती स्वामींची. स्वामी बाहेर येतात आणि मग त्यांना हा प्रसंग कळतो
प्रसंग कळल्यानंतर ते एकनाथाला जवळ बोलवतात आणि त्याला अक्षरशः त्याला मिठी मारतात. जे एकनाथांना अपेक्षित होतं गुरूंनी पाठीवर हात ठेवावा, तर गुरुच त्यांना जवळ घेतात, मिठी मारतात त्यांना, आणि मग त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः घळाघळा अश्रू सुरू होतात. आणि ते सांगतात की आजपासून तुला जी अपेक्षा होती ती अपेक्षा आज तुझी पूर्ण होती, की गुरु शिष्य हे जे नातं आहे ना, हे नातं आजपासून संपलं. जेव्हा शिष्य गुरूंचं कार्य करतो, गुरु शिष्य ही दरी जेव्हा संपवतो, तो शिष्य गुरूंना फार प्रिय होतो. एक वाक्य त्यांनी सांगितलेलं बघा, गुरु शिष्य हे नातं जो शिष्य संपवतो, जो ही मधली दरी संपवतो, म्हणजे काय होतं, जे गुरूंचं कार्य आहे, गुरु असतानाच जे शिष्य करतो तो शिष्य त्यांना प्रिय होतो. जे माझं काम होतं ते तू केलेलं साज. आणि मग पुढची आध्यात्मिक उन्नती सुरू होती. जे 6 विकार असतात, आपण म्हणतो षड्विकार, त्या षड्विकारांवरती विजय जे प्राप्त व्हायला पाहिजे, ती दीक्षा ते गुरु त्याला देतात, ते तिथलं साधना त्यांना शिकवतात एकनाथांना. आणि मग त्याच दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी ते आपला देह ठेवतात. पण देह ठेवल्यानंतर एकनाथांचं कार्य थांबत नाही. देह ठेवण्याच्या अगोदर 2 दिवस त्यांनी सांगितलं असं, एकनाथा माझं कार्य तुला पुढं सुरू करायचं आहे. तुझ्या मनात जी तळमळ आहे भगवंत तुला दर्शनाची, ती मी तुला आज पूर्ण करून देणार आहे. आणि प्रत्यक्ष दत्त महाराजांना विनंती करतात की आज माझ्या या शिष्याला तुम्ही दर्शन द्यावं म्हणून. प्रत्यक्ष दत्त महाराज क्षणभरात तिथे हजर होतात. कारण दत्त हे दैवतच असं आहे, स्मर्तृगामी जे म्हणतो आपण, आठवण केल्याबरोबर हजर होणारं. दत्त महाराज, जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज, 3 मुख 6 हात, पितांबर नेसलेलं आहे भरजरी, त्यांच्याकडं भगवत नाही इतकं दैदिप्यमान तेज समोर उभं आहे. एकनाथ महाराज पण दर्शन घेतात, स्वामी पण दर्शन घेतात, आणि एक क्षणामध्ये ते त्यांचं दर्शन संपतं, कारण दत्त महाराज अदृश्य झालेले असतात. हे दर्शन झाल्यानंतर स्वामींना जेवढं वाटतं तेवढं एकनाथ महाराज काही तेवढे उत्तेजित झालेले नसतात की उल्हासित झालेले नसतात. त्यांच्या चेहऱ्याकडे बघतात, एकनाथा काय झालं म्हणले, मी तर तुला आता दर्शन करून दिलं प्रत्यक्ष भगवंताचं, आता तुझा चेहरा उदास का? ते म्हणतात की तुम्ही मला दर्शन करून दिलं, पण मी मागितलंच नव्हतं, मी मागितलं होतं फक्त तुमचा आशीर्वाद. माझा भगवंत तुम्हीच आहात, मी त्या भगवंताकडे कशाला बघू म्हणले. तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या, तुम्ही माझ्याकडनं कार्य करून घ्या. पण ते म्हणले की ठीक आहे, तुझ्याकडनं कार्य तर करायचं आहेच आहे, पण माझी वेळ झालेली आहे अवतार समाप्तीची, त्याप्रमाणे मला अवतार संपवावा लागेल, माझं हे जे देह आहे हा मला विसर्जित करावं लागेल, पण तुझं कार्य तू पुढं सुरू ठेव, माझे पूर्ण आशीर्वाद तुला आहेत. एकनाथांनी जी काय रचना केलेल्या आहेत, जे काय केलेलं आहे, भारुडं रचली आहेत, अनेक गीतं रचली आहेत, दत्तावरती रचली आहेत, विठ्ठलावरती. प्रत्येक गाण्याच्या शेवटी बघा, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, जे काय असेल, एका जनार्दनी आपल्या गुरूंचं नाव वापरणारा एकमेव संत एकनाथ महाराज. सगळ्यांनी ह्या त्यांची सही असते बरं काही थोडक्यात. म्हणजे तुका म्हणे की नांदेवांच्या ह्याच्यात बघा कायम असतं की बाप रखमा देवीवरू असं जेव्हा येतं तेव्हा समजायचं ही ज्ञानेश्वरांची रचना आहे. तुका म्हणे म्हणलं की तुकारामांचे. तसं एका जनार्दनी जिथं आलं तिथं एकनाथांची रचना आहे आणि आपल्या गुरूंचं त्यांनी नाव घेतलेलं आहे. आपण आपली सही करताना जे काय असेल बघा तुम्ही, आपण आपल्या वडिलांचं नाव लावतो पण गुरूंचं नाव लावतं. अशी एकमेव व्यक्ती आहे ज्याने आपल्या सहीमध्ये, थोडक्यात ते सहीच आहे त्यांची, एकनाथ जनार्दन जे काय असेल ते एका जनार्दनी असा एकमेव संत तो आहे. गुरूंचं कार्य पुढं सुरू ठेवणारा, गुरूंच्या बरोबर त्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असा अशी मागणी करणारा. आणि मग खरोखरीच त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. आणि जसं मी आत्ता म्हणलं की शांती ब्रह्म किंवा शांतीदूत त्यांना जी पदवी मिळाली, कारण कधी ते रागवलेच नाहीत. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे. मुळात त्यांनी हे पहिलं आपल्या समाजावरती बिंबवायला सुरुवात केली. प्रत्येक प्राणीमात्रात भगवंत आहे. त्यामुळे तू कोण, मी कोण, हा गाढव आहे का, हा कुत्रा आहे का, हे नाही, हा भगवंतच आहे.
हे तुम्ही पहिलं मनामध्ये घ्या. जो दिसेल त्याला वाकून नमन करायचं, जमलं तर दंडवत घालायचं. त्यांना दंडवत स्वामीसुद्धा नाव पडलं होतं. काही काही टवाळ लोक त्यांची चेष्टा करायचे, दंडवत स्वामी आले म्हणून. पण त्यांनी कधी कोणाकडं लक्ष दिलं नाही, शांती आपली कधी ढळून दिलं नाही. परीक्षा बघणारे त्या काळात होते, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आहेत. चांगलं काम करतो म्हटल्यानंतर कुठेतरी खोडा घालणारे असतात, तसं त्या काळामध्ये सुद्धा ज्यांची शांती ढळून द्यायची नाही असा जो त्यांचा निश्चय असेल, तर मग नक्कीच आपण काहीतरी करू जेणेकरून हे रागवतील. असतात काही टवाळ करू. एका माणसाला त्याने सांगितलं, एक काम कर बाबा, तू हे सकाळी त्या गोदावरीतनं स्नान करून आले की त्यांच्या अंगावर जाऊन तू थुंकायचं. ठीक आहे, त्याला पैसे देतात. त्याला का पैसे मिळालेले आहेत? एकनाथ महाराज नदीतनं स्नान करून आले बाहेर की तो त्यांच्या अंगावर थुंकायचा. एकदा दोनदा नाही, 3 वेळाला 4 वेळा नाही, 5-50 नाही, तब्बल 108 वेळा तो मनुष्य त्यांच्या अंगावर थुंकला. 108 वेळाला परत स्नान करून एकनाथ महाराज बाहेर यायचे. 109 वेळाला त्यांनी कळून चुकलं, ही व्यक्ती कोणी सामान्य नाही. जो थुंकणार होता तोच त्यांच्या पायावरती शेवटी कोसळला. आता त्याला त्यांनी उठवलं. ते म्हणले, अरे ठीक आहे. तो म्हणतो, बाबा मी इतक्याला तुमच्या अंगावर थुंकलो, मला आमिष दाखवलं होतं म्हणून मी थुंकलो. तुम्ही तितकाला एक शब्दाने मला कधी विचारलं नाही, तुम्ही स्नान करून आले. ते म्हणले, अरे मग त्याच्यात काय, उलट तू कारण झालं. आज मला गोदावरीमध्ये 108 वेळा स्नान करायची संधी मिळाली. म्हणले, मी पवित्र झालो. त्या गंगाच आहे ती, गोदावरी गंगाच आहे ती, गंगेत मला स्नान करायची संधी तुझ्यामुळे मिळाली. म्हणजे जो कोणी त्यांची खोड काढायला आला असेल, त्यांच्या घरी एकदा चोर आले ते रात्री. एकनाथ महाराज फार कीर्तन वगैरे फार सुरेख करायचे बरं का. कीर्तन संपल्यानंतर रात्री उशिरा सगळी मंडळी उशिरा झोपलेली होती, त्यामुळे गाढ झोप लागली. पहाटेच्याला 3 चोर त्यांच्या घरात शिरले. एकनाथ महाराज जागेच होते. पहाटेची वेळ, ब्रह्ममुहूर्त आहे म्हणले, साधना करायची असेल. चोरी केलेलं सामान गुपचूप, कुठेही कोणालाही आवाज येत नव्हता. एकनाथ महाराजांना पण तो आवाज नाही आला. अगदी चोर पावलांनी म्हणतो आपण तशी ती लोक आली. सामान घेऊन आता ते जे काय चोरलेलं असेल ते घेऊन बाहेर पडणार, तेवढ्यात तिघांचेही डोळे गेले. अचानक डोळे गेल्यामुळे तिघांनाही काही कळेना. तिघं एकमेकावर आदळले. जी काय त्यांनी खांद्यावर पोती घेतलेली होती, जे काय भांडी भरली असेल, जे काय भरलं असेल, ती पोती खाली पडली. आणि त्या आवाजाने एकनाथ महाराजांना एकदम, जी काय त्यांची साधनेची वेळ होती त्याच्यात एकदम त्यांना कळलं की काहीतरी आतमध्ये गडबड झाली. त्यांनी मोठ्यांनी आवाज दिला, कोण आहे रे म्हणून. तिघंही धडपडत आले बाहेर. आता एखादा जर का म्हणतो आपल्या घरात चोरी होतीये, प्रसंग परत राग येण्याचा आहे, त्यांनी उलट त्या तिघांना म्हणले, अरे बाबांनो काय झालं म्हणले तुम्हाला, तुम्ही कधी आलात म्हणले आमच्या घरात, मला कळलंच नाही तुम्ही आलेले. तुम्ही आला असतं तर काहीतरी तुमची जेवणाची सोय केली असती. आता त्यांना कळे ना हे कोण बोलतंय. ते म्हणतात, बाबा आमचे डोळे अचानक गेले, आम्ही आलो तो चोरी करायला, पण अचानकच आमची दृष्टी गेली. हरकत नाही म्हणली. आता काही ह्या दैवी उपासनेमुळे त्यांनाही काही थोडंसं प्राप्त होतं. एकनाथ महाराज त्यांच्या डोळ्यावरती हात फक्त फिरवला, तिघांनाही दिसायला लागलं. बसा म्हणले. काय बघतो काय राहिलं असेल. गेले आतमध्ये स्वयंपाकघरात, स्वतः सगळं घेऊन बाहेर आले. स्वतः त्यांना जेवायला वाढलं. जी काय त्यांची ती ताटं वगैरे होती ती स्वतः उचलली. थोडीशी त्यांना रोख रक्कम त्यांना दिली आणि सांगितलं, बाबा हा चोरीचा मार्ग आहे, जमलं तर सोडा असं आग्रह नाही किंवा सोडाच असं नाही, जमलं तर सोडा. इतके शांततेने उपदेश केल्यानंतर कोण सोडणार नाही. तिघांनी त्यांचे पाय धरले. दृष्टी गेलेली, दृष्टी परत आणली. म्हणजे हेच जे काय कर्म आहे आपलं नक्कीच चुकीचं होतं. ह्या बाबाने आपले डोळे उघडलेत, आपल्याला दृष्टी दिली आहे. नको काय करायला, उद्यापासून आम्ही मोलमजुरी करू, मेहनत करू, पण चोरी परत कधी करणार नाही. म्हणजे अशा या थोर महात्म्याकडनं, अशा संतांच्याकडनं पुढचं जे समाजोद्धाराचं जे कार्य होतं ते नक्कीच घडणार होतं. बरं, हे कशा करता करत असतात समाजोद्धाराचं कार्य, की समाजाचे डोळे उघडावेत, त्यांना माहिती असतं मी काय आहे ते.
पण समाज काय आहे, समाजाकडनं काय व्हायला पाहिजेलं आहे, जे मी सांगितलं प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे हे त्यांना पटवून द्यायचं असेल. परत एक असा किस्सा घडला की गोदावरीचं पाणी रामेश्वरला घेऊन जायचं होतं, कावडी भरलेल्या होत्या. जसं आपण बघतो आत्ता आपण यात्रा ज्या भरतात बऱ्याच ठिकाणी कावडीतनं पाणी नेलं जातं, अमुक ठिकाण ते अमुक ठिकाण ते पाणी तिथं द्यायचं असेल. पूर्वीच्या काळी असं काही गाड्यांचा प्रवास काही नव्हता, पायी जावं लागायचं. पायी निघाले सगळी मंडळी बरोबर होती, त्यांच्या 100 लोक बरोबर असतील, 100 कावडी बरोबर होत्या आणि रस्त्यामध्ये एक त्यांना गाढव तडफडत पडलेलं दिसलं. जीभ बाहेर आलेली आहे, वरनं ऊन लागतंय, लाथा झाडते ते पडल्या पडल्या. मंडळी त्यांच्या बरोबरची होती, काही मंडळी पुढे निघून गेली. एकनाथ महाराज थांबले तिथे. कावडी 2च कावडी म्हणजे आपल्या 2 मडकी आपण म्हणतो ची खांद्यावरती त्यात पाणी भरलेलं आहे. त्यांच्या बरोबरची मंडळी म्हणली, महाराज हे पाणी आपण आणलेलं आहे. त्याने ओळखले कशा करता थांबलेत. आता तुम्ही जर का या गाढवाला पाणी पाडणार असाल तर आपल्या कावडीतलं, तुमच्या कावडीतलं पाणी संपेल, आमच्या कावडीमध्ये पाणी पण तुमच्या कावडीतलं पाणी संपेल. हरकत नाही म्हणले. दोन्ही कावडीतलं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये घातलं त्यांनी. त्याबरोबर एकदम ताजं होऊन ते गाढव उभं राहिलं एकदम ताडकन. म्हणले रामेश्वरला जाऊन मी त्या पिंडीवर पाणी ओतण्यापेक्षा या गाढवाच्या मुखात मी पाणी ओतलेलं आहे. जे मी समाजाला जे सांगतोय प्रत्येक प्राणी मात्रात देव बघा, मला या गाढवातच विठ्ठल दिसला. मला गाढवात विठ्ठल दिसला म्हणल्याबरोबर तिथं विठ्ठल उभा राहिला. कारण त्यांनीच परत ते रूप, गाढवाचं रूप घेतलेलं होतं. प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन त्यांना, त्यांच्याबरोबर जी लोक होती त्यांना पण घडलं. म्हणजे संत संगती जी आपण म्हणतो ना, संतांच्या बरोबर राहिलं तर जे असंत जे आहेत त्यांना सुद्धा परमेश्वर दर्शन देतो, फक्त यांची पुण्याई असते म्हणून. आणि हे सगळं कार्य कसं करता की त्या काळातला समाज, त्या काळामध्ये होणारे यवनांच्याकडनं होणारे अत्याचार संघटित व्हावा, एकत्र यावा, मग ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, त्याच्याकरता हे सगळे प्रयत्न, त्याच्याकरता हे सगळे चाललेले असते धडपड. येण्या धडपडीतनं त्यांना एक पहाटे दृष्टांत झाला. माऊलींनी दृष्टांत दिला, एकनाथा तू जरा माझ्या समाधीच्याकडे ये. बाहेरचं जे एक झाड आहे अजानवृक्ष, त्याची मला मुळी माझ्या मानेभोवती पडलेली ती तू दूर कर. प्रत्यक्ष माऊलींनी दृष्टांत दिला म्हणल्यानंतर अजून काय पाहिजे. ही जी पुढची जी संत मांदियाळी आहे ना, त्याची सुरुवातच जिथं आहे ज्ञानेश्वर माऊली, त्या सुरुवातीकडनं म्हणजे आपण म्हणतो ना एकदम हायर अथॉरिटी, बिग बॉस काय जे म्हणतात तसं तिकडनं आदेश आला म्हणलं तर त्यांना खूप आनंद होतो. ताबडतोब पैठण सोडतात, आळंदीला येतात. बरोबर 10-5 त्यांच्या मंडळी असतात. आळंदीला आल्यानंतर बघितलं तर समाधीत माऊलींची त्या काळामधली 700 वर्षापूर्वी आजूबाजूला प्रचंड सगळीकडं झाडं झुडपं वाढलेली आहेत. समाधीत जायचं कसं, उकरणार कुठं आपण, फोडणार काय. एकनाथ महाराज जवळजवळ तिथे ध्यान लावून बसले तास 2 तास. 2 तासाने त्याने योग्य जो प्रवेशद्वार जे आहे ते कुठं आहे माऊलींनीच त्यांना दाखवला. अमुक ठिकाणी आहे, तू तिथली ती झुडपं साफ कर, तुला तिथे मार्ग दिसेल. त्यांच्याबरोबर जी लोक त्यांनी सांगितलं हे इथलं साफसूफ करा. झुडपं तोडल्यानंतर त्यांना एक छोटंसं नंदीची मूर्ती दिसली. ती नंदीची मूर्ती बाजूला कर, तुला आतमध्ये त्या गुहेत उतरायचा मार्ग मिळेल. नंदीची मूर्ती ती बाजूला केली, आतमध्ये उतरायचा मार्ग दिसला. एकनाथ महाराज आत उतरले. त्यांच्याबरोबरची लोक बघा ती पण किती आज्ञाधारक, नाही तर चला तुमच्या मागोमाग आम्ही पण येतो. एकनाथ महाराज एकटेच आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर जे दृश्य दिसलं, प्रत्यक्ष माऊली बसलेले, तेवढेच ज्या 300 वर्षापूर्वी समाधीचं जे रूप होतं तेच रूप, तोच सुगंध चंदनाचा, तेच त्या माऊलींच्या चेहऱ्यावरती. एकनाथ महाराजांना कळेना काय करू मी. माझं दैवत, माझं लाडकं दैवत समोर बसलेलं आहे, काय करावं त्यांना सुचेना. गेल्या त्यांच्या डोळ्यातनं जे पाणी वाहत होतं सगळं माऊलींच्या पायावरती सगळं त्यांनी ते सोडून दिलं. माऊलींचे पाय घट्ट पकडले. किती वेळ गेला असेल माहिती नाही. माऊलींनी त्यांना शेवटी उठवलं, भानावर आणलं त्यांना. एकनाथा म्हणले, मी तुला बोलवण्याचं कारण इथेच होतं, मला कधी मुळी बिळी काय टोचत नव्हती, तू इथे यावंस
तुझ्याकडनं पुढचं जे कार्य करून घ्यायचं आहे त्याचं मला थोडंसं तुला आध्यात्मिक ज्ञान तुला द्यायचं आहे. आणि मग जवळ बसून ठेवलं. प्रत्यक्ष भगवंतच, माऊली म्हणजे भगवंतच आहेत. भगवंत आपल्याला बसून ठेवतोय. काय त्यावेळेचं वातावरण असेल ना. म्हणजे माऊली समोर बसलेले आहेत, एकनाथ महाराज तिथे शेजारी बसलेले आहेत आणि माऊली सांगतात मला उपदेश करायचा आहे तुला. केवढं भाग्य त्यांचं. प्रत्यक्ष देव त्यांना उपदेश करतोय पुढं काय करायचं आहे. आणि असं 1 तास 2 तास नाही, 3 दिवस माऊलींनी बसून ठेवलं. तर 3 दिवसात जो म्हणतो ना हिरा चमकायला पाहिजे तसं ते त्यांच्यात ते तेज तेवढं घातलं त्यांच्यामध्ये आणि सांगितलं की इथून पुढचं कार्य तुला आता करायचं आहे. माझं कार्य मग इथं बसून सुरू आहे, तुझं कार्य तुला समाजामध्ये जाऊन करायचं आहे. तू इथून बाहेर पडलास तरी चालेल. 3 दिवसांनी एकनाथ महाराज समाधीच्या बाहेर आले. जसं पहिलं जो दरवाजा लावला गेला असेल तर त्या पद्धतीने तो नंदीचं ते जी मूर्ती होती तो दरवाजा बंद केला, त्याच्यावर नंदी ठेवला गेला आणि ते कायमस्वरूपी बंद केलं गेलं. आणि तोपर्यंत एकनाथ महाराज तिथे राहिले. दगडी बांधकाम त्याच्यावर करून घेतलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर जी लोकं आली त्यांनी सांगितलं तुम्ही आता इथेच राहा, परत अशी पुढच्याला दुर्दशा या समाधीची होता कामा नये. तुम्ही योग्य ती निगा इथं राखली गेली पाहिजे. मी दरवर्षी इथे येणार. दरवर्षी मी कार्तिक महिना आहे आत्ता, कार्तिक महिन्यामध्ये मी इथे येणार दरवर्षी. आणि मग जी आपण म्हणतो कार्तिक आत्ता जी वारी, आळंदीची वारी जी म्हणतो ती एकनाथ महाराजांनी सुरू केली. पैठणपासून एकनाथ महाराज दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये एकादशीला तिथे जायला लागले. 1 जण 2 जण 10 जण 100 जण असं करत करत संख्या वाढत चालली आणि आज लाखोनी वारकरी आळंदीमध्ये येतात. आणि ज्ञानेश्वरांनी त्यांना जे सांगितलं होतं ते त्यांचं कार्य की ज्ञानेश्वरी शुद्ध रूपात तुला तिथे समाजाला सादर करायची आहे. शुद्ध रूपात सादर करायची म्हणजे काय की त्याच्यामध्ये अनेक वर्ष पुढे काही पंडितांनी आपापल्या डोक्यांनी, काही अंधश्रद्धेने, काही अज्ञानाने त्याच्यामध्ये भर घालत गेलेले आहेत. ती भर सगळी काढायची. जी ज्ञानेश्वरी मूळ स्वरूप जे होतं तेच तुला त्याच्यात समाजापुढं आणायचं आहे. अक्षरशः त्या काळातल्या लाखो प्रती जे हस्तलिखितात, पूर्वी काही छपाई नव्हती ना, हस्तलिखित होती ज्ञानेश्वरीची. अनेक राज्यातनं फिरून त्यांनी ते गोळा केलेली हस्तलिखितं प्रत्येक प्रत वाचून बघायची. प्रत्येक प्रतीमध्ये काय चूक झाली असेल, कुठली ओवी नवीन घातली गेली आहे ते बघायचं, ती काढून टाकायची. असं करत करत शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत जी हा साबड सगळे वाचतो ती एकनाथ महाराजांनी तयार केली. एवढं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची अनेक वर्ष त्याच्यात खर्ची पडली. आणि हे होत असताना प्रत्यक्ष भगवंतच त्यांच्याकडे शेवटी असं वाटलं की आता आपण नाथाच्या सेवेला आपणच जावं. प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांच्याकडं एक दिवस आला, साधा वेश, धोतर, बंडी घातलेली, मला काम द्या म्हणला काहीतरी. तर एकनाथांना कसं हे ज्ञानेश्वरीचे प्रत दुरुस्त करायची होती, त्याच्यामध्ये अनेक वर्ष जाणार होतीच. कामाला कोणतरी घरी मनुष्य पाहिजे होताच. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तू अमुक अमुक काम तुझ्याकडं, पाणी भरणे, जे काय घरातलं पडेल ते काम करणे वगैरे. आणि मोठमोठे रांजण तिथे होते. प्रत्यक्ष त्याचं नाव होतं श्रीखंड्या. तो श्रीखंड्या गोदावरीतनं ते रांजण कावडी भरून आणायचं आणि ते रांजण तो भरायचा तिथे. आणि असं 1-2 वर्ष नाही, जवळ 12 वर्ष त्यांनी काम केलं. आणि तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं काम पण पूर्ण होत आलेलं होतं. एक दिवस सकाळच्या वेळेलाच श्रीखंड्या कुठं गेला सगळीकडे आरडाओरडा झाल्यानंतर एकनाथ महाराजांना कळेना की हा आला आणि हा गेला कुठं म्हणून. जसा एखादा आई हाका मारते ना बाळाला, तसं एकदम त्यांनी असं तीव्रतेने हाक मारली, अरे श्रीखंड्या कुठं गेला तू म्हणले. त्याबरोबर प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे उभा राहिला. ते म्हणले भगवंता, अरे मी श्रीखंड्याला म्हणजे माझ्याकडे जो कामाला होता मी त्याला हाक मारली. मग ते म्हणले अजून तू ओळखलं नाही म्हणले मला. श्रीकृष्णाचा चेहरा आणि श्रीखंडाचा चेहरा असं आलटून पालटून ज्या डोळ्यासमोर यायला लागलं. आणि मग नाथांनी बघितलं, काय कर्म म्हणले माझं, भगवंत माझ्याकडे काम करतोय म्हणले. मी एवढा मोठा आहे का. भगवंताला म्हणले अरे भगवंता माझं तर सोड, तू का माझ्याकडं काम केलं म्हणले. आणि ते पडेल ते, मी तुला सांगतोय रांजण भर, तू रांजण भरले. मी तुला सांगितलं कपडे धु, तू कपडे धुतले. भगवंत म्हणले अरे तुझं कार्य जे सुरू होतं त्या कार्यातनं तुला वेळ नव्हता,
आणि जो भक्त मला आवडतो त्या भक्तांच्या घरी राहायला मला नाही का आवडणार म्हणले. जसं तुम्हाला आवडतं भगवंत भगवंत तुम्ही करता, मग भगवंताला पण पाहिजे असतं ना की माझ्या आवडीचं भक्त आहे, मलासुद्धा काहीतरी तुझ्याबरोबर राहायची संधी मिळावी. मी ती संधी घेतली म्हणले. ते म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्यांच्याकडं ते काम केलं. असे एवढे योग्यता, एवढी उंची असलेले संत. आणि मग शेवटी परत असंच होतं की सगळं कार्य झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं कसं समाजाकडनं जे घ्यायचं होतं ते घेतलं, जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती समाजाला देऊन झालं. तेच त्यांनी नाथांनी पण तेच केलं की जेवढं मला मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती देऊन झालेलं आहे. अनेक काय म्हणतो ग्रंथ लिहून झालेले आहेत, अनेक भारुडं रचून झालेली आहेत, अनेक काव्य रचून झालेली आहेत. आता देण्यासारखं काहीच राहिलं नाही. मग पृथ्वीवरती आपण राहायचं कशाला? आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना ते बोलून दाखवतात. नेहमीप्रमाणे सगळ्यांचा विरोध होतो, पण जी दैवी लोक जे असे असतात एकदा ठरवलं अवतार कार्य संपवायचं सहजपणाने. जो फाल्गुन वद्य षष्ठी हा जो दिवस निवडला तो दिवस का तर माझ्या गुरूंनी त्या दिवशी देह सोडला होता. म्हणजे गुरुनिष्ठा किती होती. जे गुरूंनी केलेलं ते कार्य, गुरूंचंच कार्य मी केलेलं आहे. मग गुरूंच्याच त्या दिवशी मी माझा पण देह संपवतो. आणि बरोबर नाम जप करत विठ्ठलाचा गजर करत 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 गोदावरीमध्ये ते प्रवेश करते झाले. जलसमाधी जी म्हणतो अशी ती. पाण्यात जेव्हा अदृश्य म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा पूर्ण बुडाले, पुढं काय झालं त्याचं काहीही कोणाला माहिती नाही. फक्त गोदावरीत त्यांचा देह सगळ्यांनी बघितला. पाठमोरा चालत चालत चाललेले आहेत, मुखात नाम आहे. आणि असा देह त्या गोदावरीमध्ये फाल्गुन वद्य षष्ठीला जलसमाधीस्थ झाला. ती षष्ठी काल. असे एकनाथ महाराज, अशी संत मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली. म्हणून आपला हा महाराष्ट्र बघा, बाहेर सगळीकडं अशांतता आहे पण आपल्या भारतामध्ये शांतता आहे. केवळ ह्या संतांमुळं, ह्या संतांनी ही भूमी पवित्र केली आहे. म्हणून आज आपण हिंदू धर्म आणि हिंदू जे काय करत असू ते त्याच्या या संतांच्यामुळं आहे. तर अशा एकनाथांच्या या पवित्र स्मृतीस आत्ता ह्या गुरुवारी या प्रबोधनाद्वारे मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या गुरुवारी इथे थांबतो. आपण परत पुढच्या गुरुवारचं लक्षात ठेवा, गुढीपाडवा आणि स्वामी प्रगट दिन. ते मगाशी ज्या काही सूचना केल्या त्या सगळ्या सूचना लक्षात घ्या. आपला पुढचा कार्यक्रम जो आहे तो पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे. आजचे अन्नदाते जे आहेत त्या अन्नदात्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी कुठेही प्रसिद्धी नको. म्हणजे ह्या काळामध्ये सुद्धा अशी लोक आहेत की भरपूर दान करायचं पण ह्या हाताचं ह्या हाताला कळता कामा नये. तर असे स्वामी भक्त आज आपल्यात आहेत, ह्याचा आपल्याला अभिमान आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर कृपया सगळ्यांनी रांगेमध्येच दर्शन घ्यायचं आहे. आणि पालखी जेव्हा मार्गस्थ पूर्णपणे होईल त्याला महाप्रसाद आपल्याला इथे पाठीमागे इथे सुरुवात होईल. आपण स्वामींचा एकदा जय जयकार करू आणि मग पुढचा सगळा कार्यक्रम सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.